पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. 3 श्लोक एकत्र आहेत ना. दोषैरेतैः कुलज्ञानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जाती धर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्य सुखलोभेन हंतुं स्वजनमुद्यताः. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या पहिल्या अध्यायातील 43 आणि 45 या क्रमांकाचे हे श्लोक आहेत. एतैः वर्णसंकरकारकैः दोषैः शाश्वताः जातिधर्माः च कुलधर्माः उत्साद्यन्ते. त्याचा अर्थ होतो कुलज्ञानां कुळघातकांच्या एतैः वर्णसंकरकारकैः दोषैः ह्या वर्णसंकरकारक दोषांनी शाश्वताः जातिधर्माः च कुलधर्माः शाश्वत सनातन असे ज्ञातिधर्म आणि कुळधर्म उत्साद्यन्ते समूळ काय होतात, नष्ट होतात. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम. हे जनार्दन, उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां नरके नियतं वासः भवति इति अनुशुश्रुम. त्याचा अर्थ होतो, हे जनार्दना, उत्सन्न कुलधर्माणां ज्यांचे कुळधर्म नष्ट झालेले आहेत अशा मनुष्याणां अशा मनुष्याचे नरके नियतं वासः भवति नरकामध्ये निश्चय करून वास्तव्य होतं इति अनुशुश्रुम असं आम्ही ऐकलेलं आहे. आणि अहोबत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्य सुखलोभेन हंतुं स्वजनमुद्यताः. अहोबत यत् वयं राज्यसुखलोभेन स्वजनं हंतुं उद्यताः महत्पापं कर्तुं व्यवसिताः. अहोबत, अरे अरे, हे काय आश्चर्य आहे. यत् वयम, ज्या आम्ही राज्यसुखलोभेन राज्यसुखाच्या लोभानं स्वजनम हंतुम उद्यताः स्वजनांना मारण्यास तयार झालेलो आहोत. हे जे आमच्याकडून घडतंय, महत् पापम कर्तुम व्यवसिताः, हे खरोखर मोठं पाप करण्यासच आम्ही प्रवृत्त झालेलो आहोत, असा या श्लोकांचा अन्वय आणि अर्थ आहे. एका एका श्लोकाचा आपण विचार करू. दोषैरेतैः कुलज्ञानां वर्णसंकरकारकैः. स्वकुळाचा नाश करणाऱ्यांच्या, वर्णसंकर करणाऱ्या ह्या दोषांनी असे वर्णधर्म आणि कुळधर्म काय होतात, नष्ट केले जातात, त्यांच्याकडून नष्ट होतात, समूळ नष्ट होतात. तो देवाला म्हणतो की हे जनार्दना, ज्यांचे कुळधर्म नष्ट झालेले आहेत असे जे माणसं आहेत त्या मनुष्यांचं काय होतं, नरकामध्ये निश्चय करून काय होतं, वास्तव्य होतं. इति अनुशुश्रुम, असं आम्ही काय केलेलं आहे, ऐकलेलं आहे. असं आम्ही पुराणांमध्ये, शास्त्रामध्ये मोठ्या लोकांच्या मुखातून काय केलेलं आहे, ऐकत आलेलो आहोत की ज्यांचे कुळधर्म नष्ट होतात त्या माणसाचं नरकामध्ये निश्चय करून वास्तव्य होतं, असं आम्ही ऐकलेलं आहे. देवालाच सांगतोय. शास्त्रामध्ये तर आम्ही असं ऐकलेलं आहे की ज्यांचे कुळधर्म नष्ट होतात त्या माणसाचं नरकामध्ये निश्चय करून काय होत असतं, वास्तव्य होत असतं. आणि आम्ही तर हे कुळ नष्ट करायला काय झालेलो आहोत, प्रवृत्त झालेलो आहोत, कुळघात करायला प्रवृत्त झालेलो आहोत. हे आश्चर्यच आहे म्हटले. अहो बत, अरे अरे अरे, हे काय आश्चर्य आहे की वयम राज्यसुखलोभेन, ज्या आम्ही किंवा ज्या आमच्याकडून राज्यसुखाच्या लोभानं स्वजनम हंतुम उद्यताः स्वजनांना
मारण्यास आम्ही काय झालेलो आहोत, प्रवृत्त झालेलो आहोत. स्वजनांकडून आमच्याकडून स्वजनांना मारलं जात आहे. हे महत्पापम कर्तुम व्यवसिता, हे जे आमच्याकडून घडतंय हे महापातक घडतं आहे. हे महापातक करण्यासच आम्ही जणू काही काय झालो आहोत, प्रवृत्त झालेलो आहोत. देवा अवधारी आणिक एक येथ घडे महापातक, जे संग दोषे हा लौकिक भ्रंशू पावे. देवाला तो अगोदर म्हटला होता की नाही, मी तुला हे दोष जे घडणार आहेत घडत ते तुला सांगतो. असे कोणते कोणते दोष आमच्याकडून होतील किंवा हे कुळाचा घात केल्यानंतर ऐसे पार्थुती अवसरी म्हणे देवा उधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तुझ असं म्हटलेलं आहे. आणि मग त्यानं सांगायला सुरुवात केली होती की कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मा सनातना हा धर्मे नष्टे कुलम कृत्स्न मधर्मोभिभवत्युत, किंवा अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यंती कुलस्त्रिया स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरा. पुन्हा संकरो नरकायैव कुलज्ञानांकुलस्य च पतंती पितरो हेषाम लुप्तपिंडोदक क्रिया. एवढं त्यानं सांगितलं. आणि आता पुन्हा तो देवाला म्हणतो, देवा अवधारी आणिक एक, देवा ऐक, आणखी एक सांगतो. आणिक एक येथ घडे महापातक, यात आणखी एक महापातक होतं, जे संगदोषे हा लौकिक भ्रंशू पावे. ते जे पतित आहेत, ते जे कुळघातकी लोक आहेत, त्यांचा तर सर्वनाश होणारच आहे. पण त्या कुळातील लोकांच्या संसर्गामुळं इतरही लोक आचार भ्रष्ट होऊन जातील. काल आपण पाहिलं की नाही, कुळघातकी जे लोक आहेत त्यांच्यामुळं काय होईल, त्या कुळामध्ये अधर्माचा काय होईल, प्रवेश होईल. स्त्रिया भ्रष्ट होतील, वर्णसंकर घडेल. आणि तो वर्णसंकर घडल्यामुळं सर्व कुळ काय होईल, नरकात जाईल. आणि ती वर्णसंकर ती प्रजा त्यांना देखील दोषच आहे. म्हणजे संपूर्ण कुळाचाच काय नाश. त्यांनी स्वतःचा तर काय करून घेतला, नाश ओढावून घेतलाच. पण अर्जुन म्हणतो देवा अवधारी आणखी लक्ष दे म्हटले. आणिक एक येथ घडे महापातक, या ठिकाणी आणखी एक महापातक होणार आहे. कोणतं, जे संगदोषे हा लौकिक भ्रंशू पावे. त्या कुळाच्या, त्या पतितांच्या संसर्ग दोषानं इतर लोकांचे आचार देखील काय होऊन जातील, भ्रष्ट होऊन जातील. कसं काय बरं, त्यांचा नाश हो. त्यांच्याकडून दोष घडला असेल, त्यांचं कुळ नरकाला जावं. पण त्यांच्या संसर्गामुळं, त्यांच्या संगतीमुळं इतर लोक कसे काय आचार भ्रष्ट होतात. उदाहरण देतोय अर्जुन, देवाला समजावून सांगतोय. जैसा घरी आपुला वाणी वसे अग्नी लागला, तो आणि काही प्रज्वळीला जाळून निघाली. तो म्हणतो जैसा घरी आपला, ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात काय लागला, अग्नी लागला. अकस्मात सहज एकाएकीच वाणी वसे, एकाएकीच काय लागला, अग्नी लागला. आणि तो भडकला, प्रज्वळीला. एकाएकी एखाद्या घराला अग्नी लागला आणि तो भडकला. तर तो काय करतो, आणि काही जाळून निघाली, दुसऱ्याही घरांना काय करतो, जाळून टाकतो. तिथं असं म्हणायचं नाही त्या घराला अग्नी लागला होता मग त्याचा नाश हो. त्याच्या शेजारी असलेली घरं देखील काय होतात, भस्मसात होतात. अगदी त्याप्रमाणे तो म्हणतोय की देवावधारी आणि एक येथ घडे महापातक, जे संगदोषे हा लौकिक भ्रंशू पावे. ज्या कुळामध्ये संकराचा दोष निर्माण होतो, त्या कुळाच्या संसर्गामुळं, संपर्कामुळं इतरही लोक आचार भ्रष्ट होतात. त्या दुर्गुणी दुर्जन असलेल्या लोकांच्या संगतीमध्ये इतर चांगले लोक आले तर ते देखील काय होऊन जातात, आचार भ्रष्ट होतात असं म्हटलेलं आहे. त्या लोकांची संगती अहितकारकच असते. चांगल्या व्यक्तीचं देखील
पतन अशा लोकांच्या संसर्गामुळं होऊ शकतं. त्याला उदाहरण दिलं, जैसा घरी आपुला वाने वसे अग्नी लागला, तो आणि काही प्रज्वळीला जाळून निघाली. ज्याप्रमाणे दुर्दैवानं आपल्या घराला काय लागली, आग लागली, अकस्मात आग लागली, दैववशात आग लागली, आणि ती जर भडकली तर दुसऱ्याच्याही घराला ती आग काय करते, जाळून टाकते. तैसिया तया कुळ संगती, जे जे लोक वर्तती, तेही बाधा पावती निमित्ते येणे. तैसिया तया कुळ संगती, अगदी त्याप्रमाणे त्या कुळाच्या संगतीनं, त्या कुळातील लोकांच्या संगतीनं, जे आचार भ्रष्ट झालेले आहेत त्या कुळातील लोकांच्या संगतीमध्ये जे जे लोक वर्तती, जे जे लोक काय करतात, व्यवहार करतात, त्यांच्याशी जे जे काय करतात, संपर्क करतात, तेही बाधा पावती निमित्ते येणे, तेही येणे निमित्ते बाधा पावती, ते देखील या निमित्तानं, या निमित्तानं म्हणजे संसर्गाच्या, संपर्काच्या, संगतीच्या निमित्तानं काय होतात, बाधा पावती, दोषाला काय होतात, प्राप्त होतात, दूषित होत असतात. म्हणजे पहा, ही जी परंपरा आहे कुठपर्यंत जाते, सर्वनाशाची. त्या कुळाचा तर सर्वनाश होतोच होतो, पण त्या कुळाची संगत करणारे अन्य चांगले लोक देखील आचार भ्रष्ट होऊन जात असतात. हे पहा, पूर्वीच्या लोकांनी जे काही कठोर नियम करून ठेवलेले आहेत त्यामध्ये आपल्याला फक्त कठोरता दिसते, पण त्यामध्ये त्यांची कळकळ आपल्याला दिसत नाही की यांचं सर्वतोपरी संरक्षण व्हावं, हे आचार भ्रष्ट होऊ नयेत, पतित होऊ नयेत, म्हणून त्यांनी ती काळजी घेतलेली आहे आणि अतिशय कठोर काय केलेले आहेत, नियम केलेले आहेत. इथं आता आम्हाला सगळं बोलता येत नसतं, काल बोललेलं आम्हाला थोडं कट करावं लागलं कारण आजची लोक जुन्या लोकांप्रमाणे किंवा शास्त्राप्रमाणे विचार करत नाहीत. ते अंगामनाशी रुचावे, येतुलेनी कृत्याकृत्य नाठवे, जे करण्याचे नावे भलतेची करी, असे असल्यामुळं आपण जर सांगितलं शास्त्रामध्ये असं आहे, जुने लोक असे वागत होते, ते म्हणतील हे जुन्या विचारांची लोक आहेत, सनातनी लोक आहेत, आणखी काय काय शब्द आपल्यासाठी वापरतील. लक्षात आलं का? पण शास्त्रात जे सांगितलेलं असतं ते अक्षरण अक्षर सत्य असतं, ते त्रिकाला बाधित असतं. ते असं नाही की त्या समयाला उपयोगी होतं, उचित होतं, आणि आता काळ बदललेला असल्यामुळं आता ते शास्त्रामध्ये लिहिलेलं आताच्या काळाला सुसंगत नाही, असं नाही. कोणत्याही काळामध्ये त्याची उपयुक्तता तेवढीच आहे. असं नाही की पूर्वीच्या काळी हे नियम योग्य होते, संत जे बोलत होते ते पूर्वीच्या काळाला उचित असं होतं, आणि आता मात्र काळ बदलला, पुढे गेला, विज्ञान युग आलं वगैरे वगैरे, आणि आता संतांचे शब्द ह्या काळाला सुसंगत नाहीत, असं होऊच शकत नाही. उलट जसजसा काळ पुढे जाईल तसतशी ह्या शब्दांची उपयुक्तता अधिक वाढणार आहे. कारण माणूस जसा जसा भौतिक दृष्टीने प्रगत होतो आहे तेवढा तो सुखा समाधानापासून दूर जातो आहे. आणि कोणत्याही काळातील मनुष्य घेतला तरी त्याचं लक्ष हे सुख, समाधान, शांती हेच राहिलेलं आहे. तो आधुनिक मनुष्य असो किंवा प्राचीन काळातील मनुष्य असो, सगळ्यांना काय हवं आहे? सुख, शांती, समाधानच हवं आहे. आणि त्याच्यासाठी तो काय करतो आहे? रात्रंदिवस प्रयत्न करतो आहे. आणि सुख, शांती, समाधान हे धर्मपालन केल्याशिवाय मिळूच शकत नाही. सुखंतु न विना धर्मात तस्मात धर्म परो भव. सुख हे विना धर्मपालनाचं मिळूच शकत नाही, म्हणून धर्मपालन करणारा हो किंवा धर्मपालन करणारे व्हा असं सांगितलेलं. सुखार्था सर्व भूताना नता सर्वा प्रवृत्तयः सुखंतु न विना धर्मात तस्मात धर्म परो भव. सर्व जीवजंतू, केवळ माणसाचं नाही, प्रत्येक जीवजंतू जी प्रत्येक हालचाल करतो ती सुखासाठीच करतो. जो काही प्रयत्न माणूस करतो तो दुःखासाठी नाही,
कुणीही असा मनुष्य नाही की दुःखासाठी प्रयत्न करतो. प्रयत्नच काय, इच्छा देखील दुःखाची करत नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी व्हावी ना जीव. कोणीही जीव, कोणताही जीव मनामध्ये अशी इच्छा करत नाही की मला काय व्हावं, दुःख. इच्छाच करत नसेल तर प्रयत्न कसा करेल? प्रत्येकाचा जो प्रयत्न आहे, प्रत्येक जो प्रयत्न आहे तो कशासाठी आहे? सुखासाठी. सुखार्था सर्व भूताना मता सर्वा प्रवृत्तया. सगळ्या प्रवृत्ती, सगळ्या हालचाली, मनामध्ये सुद्धा जे जे काही विचार करतो आहे ते सर्व विचार देखील सुखासाठीच आहे. पण त्यांनी सांगितलं सुखंतु न विना धर्मा. पण सुख हे धर्म पालन केल्या वाचून मिळूच शकत नाही. आणि धर्माचं जे पालन करायचं ते शास्त्राने सांगितलं त्या पद्धतीनं करावं लागेल. त्यावेळेस सुखाचं दर्शन मानवाला, या जीवाला होईल. म्हणून असं नाही की हे आता नियम जुने झाले, कालबाह्य झाले. त्या काळात त्यांनी जे लिहिलं ते समयोचित होतं. समयोपदेश, त्या काळाला तो उपदेश योग्य होता आणि आता योग्य नाही असं नाही. त्याही काळातला माणूस सुखच इच्छित होता, आजचाही सुखच इच्छितो. अजूनही पुढं येणारा जो काळ आहे त्या काळातील लोक सुद्धा कशाची इच्छा करतील? सुखाची. सुख तर धर्म पालन केल्याशिवाय प्राप्त होणार नाही. म्हणून धर्माचं काय करावं लागेल? पालन करावं लागेल. आणि तेही शास्त्राने सांगितलं तसं पालन करावं लागेल. शास्त्राने सांगितलं जे कुळ आचार भ्रष्ट आहे त्याची संगती करू नका. नाहीतर तुमचं कुळ कितीही पवित्र शुद्ध असलं तरी ते देखील आचारहीन होईल, आचार भ्रष्ट होऊन जाईल. जुने लोक पहा या बाबतीमध्ये खूप कठोर राहतात. आपला मुलगा कुणाशी बोलतोय, कुणाबरोबर मैत्री करतोय, कुणाबरोबर व्यवहार करतोय, कुणाबरोबर असतो, या सगळ्या गोष्टीवर ते काय करत होते? लक्ष ठेवत होते. इथं झालं मैत्री वगैरेच्या बाबतीमध्ये. पण विवाहाधिकाचे नियम तर फार कठोरच असायचे. वधू परीक्षा, वर परीक्षा, लक्षात आलं. आणि तेही कोण लोक? जुने जाणकार लोक सांगतात. जुनी वयोवृद्ध माणसं आहेत की नाही, ती सुद्धा सांगतात आमचं लग्न कोणी जमवलं? आई वडिलांनी जमवलं म्हणायचे. लक्षात आलं का? आणि ते मध्ये काय असतं? अंतरपांड असतं. तो कशासाठी असतो? तोपर्यंत त्या वराने त्या वधूचं दर्शन केलेलंच नसतं आणि पाहिलेलंच नसतं. नाही म्हणजे आता ते अंतरपाठ धरण्यात काय अर्थच राहिलेला नाही. बरं ते धरताना देखील असं वर धरतच नाही आताच. मला याच्यातून काय सांगायचंय की पूर्वीच्या लोकांनी हे जे कठोर नियम करून ठेवलेले होते ते ह्या कळकळीनं केलेले होते की तुमचा नाश होऊ नये. हरिल सर्वस्व तयाचे. शास्त्राज्ञेचं काय करावं लागेल? पालन करावं लागेल. त्यांनी सांगितलं, तो अर्जुन सांगतोय देवा, जरी आपण आपल्या कुळामध्ये श्रेष्ठ आचार करत असतो पण आपण अशा लोकांची संगती करत असू की जे कुळ काय झालेलं आहे, भ्रष्ट झालेलं आहे, तर तो दोष आपल्याही कुळाला लागतो आणि ह्याही कुळाचा काय होऊन जातो? नाश होऊन जातो. त्याला ते देवाला हे सांगायचंय की युद्ध केल्यानंतर किती मोठी हानी होणार आहे. जे कुळ घात करतील त्यांचं तर संपूर्ण कुळ नरकालाच जाईल, यात काही संशय नाही. त्यांचे पूर्वज देखील पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया, पिंडक्रिया उदक क्रिया लुप्त झाल्यामुळं ते देखील, तरी पितर काय करतील? काही सेनी स्वर्गीय वसती काय करतील पितर? तिथं काय खातील? मग इथं तर्पण क्रिया जर बंद झाली तर संपूर्ण कुळ नरकात लोटले जात. त्यांचा दोष आहे, ते लोटलं का जाईना. पण त्यांच्याशी संगती करणारे चांगले लोक देखील नरकात जातील, त्यांना देखील दोष लागेल. उदाहरण दिलं जायचा, घरी आपुला वाणी वसे अग्नी लागला, तो आणि काही प्रज्वळीला जाळून निघाली. त्याप्रमाणे दैववशात आपल्या घराला आग लागली आणि ती जर भडकली तर ती दुसऱ्याच्याही घराला जाळून खाक करते. तैसी आता या कुळ संगती, जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्ते येणे. त्या दुष्ट कुळाच्या संगतीत जे जे लोक व्यवहार करतात
ते देखील या संसर्गाच्या संपर्काच्या निमित्तानं काय होऊन जातात, दूषित होतात, ते देखील बाधित होतात. तैसे नाना दोष सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी. तैसे नाना दोषे सकळ, याप्रमाणे ते सर्व कुळ मग अनेक पापामुळे भयंकर नरकवास मात्र भोगते. केवळ नरकच भोगीत असते असे अर्जुन म्हणे. नाना प्रकारचे दोष घडल्यामुळं ते सर्व कुळ महाभयंकर अशा नरकातच काय करतं, वास्तव्य करतं, नरकच केवळ भोगत असतं. मग महाघोर केवळ निरय भोगी. महाघोर निरय केवळ निवळ नरकच भोगीत असते असे अर्जुन म्हणे. पडिले या ते ठाई मग कल्पांती ही उकलू नाही. येसणे पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे. ते ठाई पडली आणि एकदा का त्या नरकात पडलं रे पडलं, मग कल्पांती ही उकलू नाही. मग कल्पा एवढा काळ जरी मध्ये निघून गेला तरी सुद्धा त्यातून वर येणं होत नाही. कल्प म्हणजे ब्रह्मणा हा दिवस हा कल्प हा. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला काय म्हणतात, कल्प म्हणतात. किती मोठा असतो त्याचा दिवस, आपल्यासारखा 24 तासाचा, बरोबर ना. 12 तास दिवसाचे, 12 तास रात्रीचे, लक्षात आलं. पण त्याचे ते 12 तास कसे आहे, आपले 60 मिनिटाचा 1 तास असे 12 तास नाही. ही 4 युग 1000 वेळेस जातात, त्यावेळेस त्याचे दिवसाचे 12 तास आणि 4 युग पुन्हा 1000 वेळेस गेल्यानंतर त्याचे रात्रीचे काय होतात, 12 तास होतात. असा काय आहे एक दिवस. असे 30 दिवसाचा महिना, 12 महिन्याचं वर्ष, असा 100 वर्ष जगतो कोण, ब्रह्मदेव. म्हटले कल्प मध्ये एवढा मोठा काळ निघून गेला तरी देखील त्या नरकात एकदा का पडलं की तिथून वर येणं होत नाही. कोणत्या दोषामुळे नरकात गेल्यानंतर ह्या कुळदोष, हे कुळ वेगवेगळ्या दोषांनी जर लिप्त झालं, कुळघात झाला, मग त्याच्यात वर्णसंकर झाला, पिंडक्रिया उदकक्रिया बंद पडली, ते पितर सुद्धा तिथून नरकामध्ये ढकलल्या गेले. हे पुढची लोक मृत्यूपर्यंत पुन्हा नरकात गेले. त्यांची संगती करणारे चांगले लोक देखील नरकात गेले. तिथून एकदा पडल्यानंतर, तिथे पडल्यानंतर मग कल्पांती उकलू नाही. येसणे पतन कुळक्षय अर्जुन म्हणे. एवढं पतन कशामुळं होतं, कुळक्षयामुळं होतं. अगोदर सुरुवात कुठं आहे, कुळक्षय. एवढं कुळक्षयामुळं उर्वरित कुळपातकी होऊन त्याचा काय होतो, अधपात होतो असं अर्जुन म्हणाला. येसणे पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे. देवा हे विविध कानी ऐकिजे परी अजूनवरी त्रासून उपजे. अनुशुश्रुम म्हटलं की नाही, तो याचा आम्ही ऐकत आलेलो आहोत. देवा हे विविध कानी ऐकिजे परी अजूनवरी त्रासून उपजे. हृदय वज्राचे हे काय कीजे अवधारी पा. देवा ही जी अनेक प्रकारची बोलणी आहे शास्त्रामध्ये सांगितलेली, कोणती, कुळक्षया संबंधीची. कुळक्षय केल्यानंतर होणारं जे पाप आहे ते स्मृतीमध्ये अनेक वचन सांगितलेले आहेत. ते आम्ही पुष्कळ ऐकतो. विविध कानी ऐकिजे, कानाने पुष्कळ ऐकतो. विविध कानी म्हणजे वेगवेगळ्या कानाने नाही, कानी विविध ऐकिजे. कानाने आम्ही काय करतो, पुष्कळ ऐकतो. हे आम्ही ऐकलेलं आहे. परी अजूनही त्रासून उपजे, परंतु अजूनही आमच्या मनामध्ये युद्ध नको आहे असा वीट मात्र काही निर्माण होत. हे युद्ध नकोच, या युद्धाविषयी अत्यंत तिटकारा आमच्या मनात काही निर्माण होत नाही. काय करावं, हृदय वज्राचे हे काय की जे अवधारी. आम्ही हे हृदय वज्रासारखे कठोर करावे काय. देवा तूच ही गोष्ट काय कर, लक्षात घे. 2 रीतीने याच्या अर्थ करणारा मी तो देवालाच म्हणतोय. हृदय वज्राचे हे काय की जे अवधारे. तुझं हृदय काय वज्रासारखं कठोर झालंय काय,
तुला एवढं कळत नाही का? एवढं पातक हे युद्ध केल्याने होणार आहे. कुळक्षय ज्याच्याकडून घडतो त्याला एवढं मोठं पाप लागत असतं. हे सर्व कानाने ऐकत आलेलो आहोत. तू देखील ऐकलेला असशील. तरी देखील अजूनही त्रास होऊन उपजे. पण अजूनही मनामध्ये युद्ध नको आहे असं काही वाटत नाही. हृदय वज्राची ही काय तिची अवधारी पा ही गोष्ट लक्षात घे देवा. काय तुझं हृदय वज्रासारखं कठोर झालंय की काय असाही अर्थ काही जणांनी केलाय. आणि स्वतःबद्दल तो म्हणतो आम्ही काय आमचं हृदय वज्रासारखं कठोर करावे की काय. तेव्हा तूच ही गोष्ट लक्षात घे. अपेक्षिजे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक ऐसे जाणता ही दोख अभिरू. अपेक्षिजे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक. जया लागी राज्य सुख अपेक्षिजे. ज्याच्याकरिता राज्य सुखाची काय करायची अपेक्षा करायची. ज्याच्याकरिता म्हणजे शरीर भोगार्थच तरी भोग्य जात जे तुले ते एका देहाची या निकिया लागले आणि एक देह तवासे पडिले काळाची तोंडी असं म्हटलेलं आहे की नाही. जेवढे काही भोग्य पदार्थ आहेत या जगामध्ये ते एका देहाची या निकिया लागले. ते कशासाठी? देहासाठीच आहेत की नाही. ज्याच्याकरिता राज्य सुखाची काय करायची अपेक्षा करायची. जया लागी राज्य सुख अपेक्षित. ज्या देहाच्या पोषणार्थ देहाच्या सुखाकरिता ह्या राज्य सुखाची काय करायची आम्ही अपेक्षा करायची. ते तव क्षणिक. ते शरीर तर काय आहे क्षणभंगूर आहे. बरं हे कळतंय ना. ऐसे जाणताही इतकं कळत असूनही दोष अवेरू ना. या पापाचा या दोषाचा तिरस्कार करू नये काय. कळतच नसेल तर गोष्ट वेगळी. पण जाणताही हे आम्ही जाणतो आहोत. जाणत असूनही दोष अवेरू ना. ज्याला कळतच नाही की हे असं केल्याने पाप त्याच्याकडून पाप होणं स्वाभाविक आहे. पण ज्याला कळतंय हे असं केल्याने पाप होत असत दोष लागत असतात त्यानं तरी त्या पापापासून काय व्हावं परावृत्त व्हावं निवृत्त व्हावं. आम्हाला तर कळतंय ना की कुळक्षय झाल्यानं केवढा मोठा दोष लागणार आहे. बर हे शरीर क्षणभंगूर आहे. ज्या देहाकरिता हे राज्य सुख अपेक्षायचं ज्या अपेक्षा करायची ज्या राज्य सुखाची तो देह तर काय आहे क्षणभंगूर आहे. आणि एवढं कळत असूनही ऐसे जाणता ही दोष अभेरुना. जे हे वडील सकळ आपुले वधावया दिठी सुदले सांग पा काय थेकुले घडले आम्हा. जे हे वडील सकळ आपुले ही जी सर्व आमची वडील माणसे वधावया दिठी सुदली ही सर्व वडील माणसं यांना मारण्याच्या उद्देशानं केवळ विचाराच्या दृष्टीत जरी घातलं म्हणजे यांना मारायचं आहे या हेतूनं आम्ही दृष्टी घातली. म्हणजे आम्ही विचार केला की यांना काय करायचं आहे मारायचं आहे. तरी सुद्धा आमच्याकडून काय हे लहान पाप घडेल का. मारल्यानंतर तर पापच आहे. पण यांना केवळ मारण्याचा विचार केला तरी सुद्धा हे पाप काय लहान असेल का. सांग पा काय थेकुले घडले आम्हा. थेकुले म्हणजे थोडस यांना मारण्याचा विचार करणं हेही महापापच आहे. मारल्यानंतर प्रत्यक्ष मारणं तर पापच पाप. पण यांना मारण्याचा विचार करणं वधावया दिठी सुदले यांना मारण्याच्या उद्देशानं केवळ विचाराच्या दृष्टीत जर घातलं यांच्याकडं आम्ही पाहत असताना यांना मारायचं ह्या उद्देशानं पाहिलं तरी देखील काय हे लहान पाप आहे का. सांग पा काय फेकुले घडले आम्हा. आता कदाचित देव असं म्हणेल की अर्जुना हा विचार तू करतो आहेस. हा सगळा विचार तू करतो आहेस. पण हे समोरचे लोक आहेत हे तर काही असा विचार करत नाहीत ना. आता हे युद्ध काही क्षणात आरंभच होईल आणि त्यावेळेस ते तुझ्यावर शस्त्र घेऊन काय करतील हल्ला करतील तुला मारायला येतील.
त्यावेळेस त्याने सांगितलं ना पाठीमाग की त्यांनी मला मारलं तरी सुद्धा मी यांना मारण्याचा विचार करत नाही. आता देखील तसंच म्हणतो. यांनी माझ्यावर हल्ला केला तरी त्याला मी प्रत्युत्तर देणार नाही, शस्त्र हातात घेणार नाही. यांनी भले शस्त्र हातात घेतलेले आहेत, शस्त्र घेऊन हे मला मारण्याच्या उद्देशाने येणार आहेत, मारायला प्रवृत्त होणार आहेत, पण मी काही शस्त्र हातामध्ये उचलणार नाही. आणि शस्त्रविहीन असलेल्या मला, प्रतिकार न करणाऱ्या मला, यांनी मला या युद्धामध्ये ठार मारलं तरी सुद्धा माझं हितच होईल. लक्षात आलं. यदि माम प्रतिकार मशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस तन्मे क्षेमतरम भवेत्. तो म्हणतो यदि अप्रतिकारम अशस्त्रम माम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्राः रणे हन्युः तत्मे क्षेमतरम भवेत्. तो म्हणतो यदि जर अप्रतिकारम प्रतिकार न करणाऱ्या अशस्त्रम शस्त्र हातात नसलेल्या मला, मी कसा असणार आहे? शस्त्रहीन. आणि पुन्हा कोणताच प्रतिकार न करणार, हे असाच मी उभा राहणार आहे. आणि अशा शस्त्रहीन प्रतिकार न करणाऱ्या मला जरी त्यांनी शस्त्रपाणया हा धार्तराष्ट्र हा शस्त्र हातात धारण केलेले धार्तराष्ट्र हा म्हणजे धृतराष्ट्राचे पुत्र कौर दुर्योधनादी, त्यांनी काय केलं? रणे हन्युहू, या रणांगणामध्ये मला काय केलं? ठार केलं. तत् मे क्षेमतरम भवेत्, तर ते मला अधिक कल्याणकारक होईल. उलटा विचार करतो क्षत्रियाने, असा विचार करायचा. तर आपण हुन शत्रूवर हमला करायचा ही गोष्ट नाही. ते मारायला आले तरी पण तरी देखील मी शस्त्र उचलणार नाही. त्याच्या बोलण्यातून काय लक्षात येत आहे? हे दुष्टच आहे. मी शस्त्रविहीन असलो तरी देखील ते मला मारू शकतात. युद्धाचे काय नियम आहे? शस्त्रहीन असलेल्या त्या शत्रूवर हल्ला करायचा नाही. त्याच्या हातात काय द्यायचं? शस्त्र. त्याचं शस्त्र जर ते तुटलं फुटलं तर आपल्या जवळच द्यायचं दुसरं नवं, आणि त्याच्याशी काय करायचं? युद्ध करायचं. बरं, तो प्रतिकार करत असेल तरच त्याच्याशी काय करायचं? युद्ध करायचं. हा म्हणतो मी प्रतिकार करणार नाही, शस्त्र हातात घेणार नाही. आणि अशा शस्त्रहीन प्रतिकार न करणाऱ्या मला या धृतराष्ट्रपुत्रांनी जरी काय केलं? या युद्धामध्ये मारलं तर त्यात माझंच काय होईल? म्हटले हित होईल. काय कल्याण व्हायचे काय माहिती. आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे, जे शस्त्र सांडूनी सहावे बाण यांचे. आता यावरी जे जियावे, तो म्हणतो आता इतक्यावर हे जे जगणं आहे ना, तयापासून हे बरवे, त्यापेक्षा आपण शस्त्रे टाकून देऊन यांचे बाण सहन करावेत, हे बरं आहे म्हणतो. आता यावरी जे जियावे, आता या इतक्यावर ही जे जगणं आहे, आता यापुढं जे जगावायचं आहे त्यापेक्षा, तो म्हणतो हे जगणंच नको, हे जीवनच नको. का? आम्ही आमच्या या कुळाचा नाश करण्याला प्रवृत्त झालो, त्याचा विचार केला, आम्ही पापी आहोत. आता न जगलेलंच बरं. जे जगणं त्यापेक्षा देखील शस्त्र टाकून देऊन यांचे बाण काय करावेत? सोहन करावेत, हे बरवे. तयावरी होय जितुके ते मरण ही वरी निके, परी येणे कलमशे चाड नाही. त्यानंतर जितकं दुःख व्हायचं असेल तितकं होईल. हो, किती दुःख होईल? त्यांचे बाण सहन केल्याने प्रचंड दुःख होईल. आणि खूप खूप दुःख होऊन काय होईल? झालं तर मरण येईल. ते मरण ही वरी निके. एवढंच काय, ते शेवटी मरण आलं तरी सुद्धा काय म्हणतो? निके, चांगलंच आहे. परी येणे कलमशे चाड नाही, पण हे पाप करण्याची आमची इच्छा नाही.
तो म्हणतो शस्त्र सांडूनी 6वे बाण यांचे, शस्त्र टाकून देऊन यांचे बाण सहन करावेत, हे बरं आहे. ते बाण सहन केल्याने प्रचंड काय होईल, दुःख होईल, यातना होतील आणि त्या दुःखापोटी मरावही लागेल. ते मरणही वरिनिके, ते मरणसुद्धा शेवटी काय आहे, चांगलं आहे. परी येणे कलमशे चाड नाही. पण हे पाप करण्याची इच्छा निश्चयच केलं त्याने अगदी, की आता युद्धच करायचं नाही. ऐसे देखोनी सकळ अर्जुने आपुले कुळ, मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू. ऐसे देखोनी सकळ अर्जुने आपुले कुळ. ऐसे अर्जुने आपुले सकळ कुळ देखोनी, याप्रमाणे अर्जुनानं त्या रणांगणावर आपलं सकळ कुळ पाहून तो म्हणाला, काय म्हणाला, मग तो म्हणाला, राज्य ते केवळ निरय भोगू. हे राज्य आहे ना, यांना मारून राज्य मिळवणं आहे ना, हे केवळ निरय भोग, केवळ नरकाचा काय आहे, हा भोगच आहे. राहिलंय थोडंसं, एक श्लोक संपूर्ण टाकू त्याला. संजय उवाच एव मुक्त्वार्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरैंचापम शोक संविघ्न मानसः. संजय उवाच, संजय म्हणाला. हा सगळा वृत्तांत संजय हस्तिनापुरामध्ये धृतराष्ट्राला सांगतो आहे. हे सगळं अर्जुन देवाशी जे बोलला, हे सगळं त्यानं त्या धृतराष्ट्राला सांगितलेलं आहे. संजय उवाच, संजय म्हणाला, एव मुक्त्वार्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरैंचापम शोक संविघ्न मानसः. संख्ये एवं उक्त्वा शोक संविघ्न मानसः अर्जुनः सशरम चापम विसृज्य रथोपस्थे उपाविशत. संजय म्हणाला, संख्ये म्हणजे त्या रणभूमीवर, त्या युद्धामध्ये एवं मुक्त्वा अशा प्रकारचं बोलून. कोण? अर्जुन देवाला असं जे बोलत होता अशा प्रकारचं बोलून. शोक संविघ्न मानसः अर्जुनः, शोकानं व्यथित चित्त झालेला जो अर्जुन आहे त्यानं काय केलं, सशरम चापम विसृज्य. सशरम, शरम म्हणजे बाण, स म्हणजे सह, बाणासह, चापम धनुष्य काय केलं, टाकून दिला. आणि रथोपस्थे उपाविशत, रथामध्ये आपल्या जागी जाऊन बसला. ज्ञानोबा तर सांगतील, रथात नाही बसला, ते उडी घातली खाला रथवनिया, आहे ना. संजय सांगतोय, रथात त्या जागेवर जाऊन बसला. मग तो संजय सांगतो, हस्तिनापुरात थोडं प्रक्षेपण खराब आलं असेल मध्ये, लक्षात आलं. दूरदर्शन शक्ती आहे ना तुमचं, नाही का, काय लाईव्ह का करत नाही म्हटले, नेटवर्क नसतं, मग बरोबर दिसतही नाही चित्र आणि ऐकूही जात नाही. तसं संजयाचं काही झालं असावं तेवढ्यापुरतं. कोणत्या? तो म्हणतो रथोपस्थे उपाविशत, रथामध्ये मागच्या बाजूला जाऊन बसला. ज्ञानोबारायांनी सांगितलं, उडी घातली खाला रथवण्या, रथातून काय केली, खाली उडी टाकली. हा म्हटले संजयाला तर शक्ती दिलेली, शक्ती द्याय ना का, पण ज्ञानोबराय तिथंच होते ना. कुठं होते? हा तिथंच होते युद्धात. रथ कोण चालवत होतं? भगवान श्रीकृष्ण. ज्ञानोबराय कोण आहेत? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. संजय किती लांब आहे तिथून, आणि तेही कुठं पाहतोय, टी व्हीवर पाहतोय तो. दूरदर्शन, दूरश्रवण शक्ती, आणि भगवंत तिथं आहेत, त्यांच्याशी तर बोलतोय तो अर्जुन. त्यामुळं त्यांना ठाऊक आहे ना चांगल्या रीतीनं. रथात मागे जाऊन बसलं की उडी घातली खाली, लक्षात आलं का. विसृज्य सशरैंचापम शोक संविघ्न मानसा. संजय म्हणाला, युद्धामध्ये असं बोलून अर्जुन देवाला असं बोलला, आणि शोकानं ज्याचं मन व्याकुळ झाले आहे असा तो अर्जुन, त्याने काय केलं, धनुष्यासह तो बाण टाकून दिला आणि रथोपस्थे उपाविशत, त्या रथामध्ये बसला. ऐसे ते अवसरी अर्जुन बोलिला समरी, संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, राजा इकडे लक्ष दे. संजय म्हणे धृतराष्ट्राते, संजय म्हणे काय म्हणे, अवधारी राजा इकडे लक्ष द्या.
ऐसे ती अवसरी अर्जुन बोलिला समरी. अर्जुन हा युद्धाच्या प्रसंगी असं बोलला म्हणजे हे पाठीमागं जे सगळं पाहत आलो हे तो बोलला. मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरू आला, ते थोडी घातली खाला रथवनिया. मग अत्यंत उद्वेगला, एवढं तो देवाला बोलला. काय बोलला? मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू, जे शस्त्रे सांडूनी सहावे बाण यांचे, तयावरी होय जितुके ते मरणही वरी निके, पर येणे कलमशे चाड नाही. असं तो देवाला बोलला आणि अत्यंत खिन्न झाला. न धरत गहिवरू आला, त्याला गहिवर आला. कसा आला? न धरत, न आवरणारा गहिवर त्या अर्जुनाला आला. आणि मग तेथ उडी घातली खाला रथवण्या. मग त्याने तेथे रथावरून खाली उडी घेतली. त्यावेळेस तो अर्जुन कसा दिसतोय ते सांगतात. जैसा राजकुमारू पदच्युतू सर्वथा होय उपहतू, का रवी राहुग्रस्तू प्रभाहेनू. जैसा पदच्युतू राजकुमारू, पदभ्रष्ट झालेला राजपुत्र. पद गेलेला माणूस कसा दिसतो? निस्तेज दिसतो की नाही? सर्वथा होय उपहतू, सर्व दृष्टीने काय होतो? तो पराभूत होतो. राजा नाही म्हटलं, राजकुमारू म्हटलंय. तो राजा तरी थोडा विचारी असेल, आपलं पद जरी गेलं तरी देखील तो विचार करू शकेल, गेलं तर पुढच्या वेळेस मिळवू. पण तो राजकुमार जो आहे की राजपुत्र म्हणून ज्याने मिरवलेला आहे सगळ्या जगामध्ये, आता तो पदच्युत झाला, पदभ्रष्ट झाला. आता तो काही राजकुमार राजपुत्र राहिलेला नाही. त्यावेळेस सर्वथा होय उपहतो, सर्व दृष्टीने तो काय होतो? पराभूत होतो. हे जसं का रवी राहुग्रस्तू प्रभाहीनू, किंवा तो जो रवी आहे सूर्य राहुग्रस्तू, राहूने ग्रासला की काय होतो? प्रभाहीनू, जसा निस्तेज होऊन जातो. किती उदाहरणं दिली? 2. तो अर्जुन कशा रीतीनं निस्तेज झाला, कशा रीतीनं तो सुकलेला दिसू लागला, हे असा पदच्युत असलेला राजकुमार किंवा राहूने ग्रासलेला सूर्य प्रभाहीन होऊन जातो, निस्तेज होऊन जातो. त्याप्रमाणे अजून एक उदाहरण. ना तरी महासिद्धी संभ्रमे, जिंतीला तापसू भ्रमे, मग आकळूनी कामे दिनू किजे. ना तरी किंवा महासिद्धी संभ्रमे, आणि मादी ज्या महासिद्धी आहेत त्या महासिद्धीच्या आवेगानं तापसू भ्रमे जिंतीला, तो तपस्वी भ्रमाकडून जिंकल्या जातो. लक्षात आलं का? तपस्वी मनुष्य देवप्राप्तीसाठी तप करायला निघालेला, पण त्याला काय प्राप्त झाल्या? अणिमादी महासिद्धी प्राप्त झाल्या. त्याने हे काही लक्षात घेतलं नाही. सिद्धी लावी पिसे कोणतया पुसे, नेले राजहंसे पाणी काही. आणि त्या महासिद्धीच्या आवेगानं तो तपस्वी जिंकल्या जातो आणि भ्रमात पडतो. मग आकळूनी कामे दिनू किजे, मग वैषयिक इच्छेच्या अधीन होऊन तो काय होतो? दीन होऊन जातो. त्याच्या हे लक्षातही राहत नाही की आपण हे तप करायला कशासाठी प्रवृत्त झालो होतो? देवाच्या प्राप्तीसाठी. परंतु देव प्राप्तीच्या मार्गाने जात असताना मध्ये अडथळा म्हणून ह्या अणिमादी महासिद्धी काय झाल्या? प्राप्त झाल्या. त्यांचा स्वीकार आपण करायला नको होता, ही त्याच्या काही लक्षात राहत नाही. आणि मग तो कामाने आकळल्या जातो, म्हणजे वैश्विक इच्छेनं काय होतो? आकळल्या जातो, त्या इच्छेच्या अधीन होतो आणि दीनू किजे, दीन होऊन जातो. एवढा तेजस्वी तपस्वी तो महात्मा देखील काय होऊन जातो? दीन होऊन जातो. कशाने? कामू, काम म्हणजे इच्छा. इदम्मे स्याद इदम्मे स्याद इति इच्छा काम शब्दिता हा. हे मला हवं, ते मला हवं, हे मला पाहिजे, ह्या इच्छा, यालाच काय म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये? काम म्हटलेलं आहे. आणि त्या कामाने तो आकळल्या जातो आणि दीन होतो. दीन कोण? तो तापसू, तपस्वी माणूस सुद्धा. लक्षात आलं का? कशाने दीन होतो? इच्छेने. इच्छा निर्माण झाली की दीन झालाच, कारण त्या इच्छेच्या पूर्तीसाठी कुणापुढे तरी त्याला हात पसरावाच लागणार ना. हात पसरी जिने
ढीग त्याचे. बाबा सांगायचे म्हणतात ना, जुने लोक सगळे सांगतात, बाबांच्या कीर्तनात हे 2-4 वाक्ये प्रमाण हमखासच असायचे. लक्षात आलं का? हात पसरावा लागतो कशाला, कशासाठी? इच्छांच्या पूर्ती होण्याकरिता. मग तो तपस्वी जरी असला, एवढा तपस्संपन्न जरी असला, पण त्याला का काही इच्छा निर्माण झाली की तो काय होतो, दीन होऊन जातो. लक्षात आलं का? महात्म्याने कसं निरपेक्षच राहिलं पाहिजे. काहीच अपेक्षा, जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही देवा. काल बाबांनी ओवी सांगितली होती मला, महात्म्यांनी. लक्षात, निरपेक्षता हे साधूचं काय आहे? नाक आहे. ज्याला अपेक्षा आहे तो साधू बिना नाकाचा म्हणजे नकटा. लक्षात आलं का? कारण कुणा पुढे तरी काय व्हावं लागतं, हात पसरावं लागतं, दीन व्हावं लागतं. ना तरी महासिद्धी संभ्रमे जिंतीला तापसू भ्रमे मग आकळूनी कामे दिनू की. जो देवाशिवाय कोणालाच मानत नव्हता, जया मी वाचूनी जगी गोमटे नाही, असा जो महात्मा, कोणी राजा येऊ की कोणी रंक येऊ, दोघाकडे समान दृष्टीने पाहणारा महात्मा, एवढा तेजस्वी तपस्वी महात्मा. पण त्याला सुद्धा काही इच्छा निर्माण झाल्या तर तो काय होतो? दीन होतो. तो जसा दीन होतो तसा अर्जुन दिसू लागला. एवढा धनुर्धर, क्षात्र तेज संपन्न असा अर्जुन, ज्याचा त्रैलोक्यात डंका आहे धनुर्विद्येच्या बाबतीमध्ये, पण तो सुद्धा कसा दिसू लागला? अशा रीतीनं दिसू लागला. तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू दिसे जेथ रहवरू तेजिला तेणे. तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू. त्याप्रमाणे तो अर्जुन धनुर्धारी योद्धा असूनही अत्यंत दुःखे जर्जरू, दुःखाने अत्यंत पीडित झालेला दिसत होता. आणि जर्जरू दिसे, आणि जेथ रहवरू तेजिला तेणे. आणि समरांगणावर त्याने त्या रहवरू रथाचा काय केला? त्याग केला. त्या रथाचा त्याग केला म्हणजे रथातून काय केली सांगितलं? ते उडी घातली खाला रथवणिया. मग धनुष्यबाण सांडिले न धरत अश्रुपात आले, ऐसे ऐक राया वर्तले संजयो म्हणे. मग त्याने धनुष्यबाण टाकले, न धरत अश्रुपात आले. अश्रुपात म्हणजे डोळ्यातून दुःखाश्रूचे प्रवाह आले, आणि कसे? न धरत, न आवरणारे, एकसारखा रडू लागला. संजय म्हणतो आहे, राया ऐसे वर्तले, ऐक, असा प्रकार तिथे घडला, ऐक म्हटले. लक्षात आलं का? कुठं? रणांगणावर. आता हे सांगत असेल त्यावेळी त्या धृतराष्ट्राला फार आनंद झाला असेल. बरं झालं, आता काही अर्जुन युद्ध करणार नाही आणि आपल्या मुलांना हे संपूर्ण राज्य प्राप्त होईल, आपोआप होईल म्हटले असेल, असं तो सांगतोय, संजय सांगतोय. मग धनुष्यबाण सांडिले न धरत अश्रुपात आले, ऐसे ऐक राया वर्तले संजय म्हणे. आता यावरी तो वैकुंठनाथू देखोणी सखेद पार्थू कवणे परी परमार्थू निरूपील. आता यावरी, यानंतर तो जो अर्जुन आहे शोकग्रस्त झालेला पाहून, तो वैकुंठनाथू, वैकुंठाचा नाथ, वैकुंठपती तो श्रीकृष्ण, त्याला परमार्थाचा काय करणार आहे? उपदेश करणार आहे. कोणत्या रीतीनं उपदेश करणार आहे ते पुढे पाहू. म्हणतात कवणे परी परमार्थू निरूपील. ज्ञानोबा आपल्याला सांगतात, आता यावरी तो वैकुंठनाथू देखोणी सखेद पार्थो. शोकग्रस्त खेदयुक्त तो अर्जुन पाहून तो वैकुंठपती श्रीकृष्ण त्याला कवणे परी परमार्थो निरूपील, कोणत्या प्रकाराने त्याला परमार्थाचा उपदेश करणार आहे ते सविस्तर पुढारी कथा अतिसकौतुक ऐकता. ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासू. ते सविस्तर पुढारी कथा, ती पुढची सविस्तर कथा, पुढारी म्हणजे पुढची सविस्तर कथा अतिसकौतुक ऐकता. अति उत्सुकतेने जर ऐकली तर अतिशय काय होईल? आनंद होईल. ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासू. असं निवृत्तीदासू ज्ञानदेव म्हणे. निवृत्तीनाथांचे दास असलेले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ती पुढची सविस्तर कथा काय करा? अतिसकौतुक ऐकता, अतिशय उत्सुकतेनं ऐका म्हटले. ती ऐकली तर काय होईल? आनंद होईल. कारण आता तो देव कवणे परी परमार्थो निरूपील. त्या अर्जुनाला, त्या खेदयुक्त अर्जुनाला, शोकग्रस्त झालेल्या अर्जुनाला
कोणत्या प्रकारानं त्याला परमार्थाचा उपदेश करील ती सविस्तर कथा पुढच्या अध्यायात आहे. ती अतिशय कौतुकानं उत्सुकतेनं ऐका असं निवृत्तीदासू ज्ञानदेवो म्हणे. निवृत्तीनाथांचे दास असलेले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्यायः इति. अशा प्रकारे श्रीमद्भगवद्गीतासु या श्रीमद्भगवद्गीतेअंतर्गत उपनिषत्सु ही काय आहे उपनिषद आहे. ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे ब्रह्मविद्या आहे योगशास्त्र आहे. काय श्रीकृष्णार्जुन संवादे कृष्ण आणि अर्जुनाचा जो संवाद आहे त्यातील अर्जुन विषाद योगो नाम अर्जुन विषाद योग या नावाचा प्रथमोध्याय हा पहिला अध्याय काय झाला समाप्त झाला. पुंडलीक वरते श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पसायदान हे जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो तेला हो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु बंसी महाराज की. सद्गुरु जोग महाराज की जय.